मंगलिक म्हणून पण असतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कारण मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. मंगळाला ज्यांना कडक मंगळ आहे त्यांना मंगळाचीच पत्रिका लागते, हा फार मोठा गैरसमज आहे. कारण मी माझ्या कारकिर्दीमध्ये बघितलंय. हा पण एक आहे, मंगळाला मंगळाची पत्रिका असेल तर भरपूर फायदा होतो, पण मंगळाची पत्रिका नसेल तर खूप त्रास होतो, हा गैरसमज आहे. छोटे मोठं स्ट्रगल होतं, पण संसार सुखाचा होऊ शकतो, त्याच्यामध्ये जास्त चॅलेंजेस येणार नाही. आपण म्हणजे मला आठवतं की ऐश्वर्या रायचं जेव्हा लग्न करत होती ती, तर ती मंगलिक होती आणि तिने झाडाबरोबर बहुतेक लग्न केलं अगोदर. तर कुंभ विवाह हा, तर ते पण असतं का तसं काही? असतं तसं. जसं ज्यांना कडक मंगळ आहे त्यांचे 2 लग्नाचे योग असतात असं म्हणतात. मग गुरुजी किंवा काही ज्योतिषी सजेस्ट करतात की तुम्ही पहिला विवाह हा झाडासोबत करा, वृक्षासोबत, ज्याला कुंभ विवाह म्हणतात. तो पहिला झाला की मग दुसरा त्यांचे जे कोणी जीवनसाथी असतील त्यांच्यासोबत ते लग्न करू शकतात. हा एक ऑप्शन आहे किंवा ही एक शांती आहे. अगदीच कडक मंगळाला कडक मंगळाची मुलगी नाहीये तर मंगळाची शांती करून घेणं आणि नंतर लग्न करणं हा त्यातला सोपा मार्ग असू शकतो.